सर्वस्वी साईंची यावर आधी घ्यावा त्यांचा विचार, करावा तो व्यवहार पुढारा। हे तो बाबांचे हयातीत, तोच की क्रम तयांचे पश्चात। चिठ्ठ्या टाकून आज्ञा घेत, तैसेच ते वर्तत निश्चये। कार्य मोठे अथवा सान, चिठ्ठीने आज्ञा घेतल्या विण। काही न करणे गेलिया प्राण, अनुज्ञा प्रमाण सर्वथा। देहची जेथे नाही आपुला, एकदा बाबांच्या पायी वाहिला। मग तयाच्या चलन वलनाला, काय आपुला अधिकार। पहा या एका भावनेवर, लाखो रुपये कमाईवर। लाथ मारिली परिहा निर्धार, दृढ आमरणांत राखिला। फळा येईल तुझे इमान, धाडीन मी तुझ लागी विमान। नेईन त्यात बैसवून, निश्चिंत मन राही तू। ही बाबांची प्रसादोक्ती, अक्षरे अक्षर आली प्रचिती। साई लीला वाचकांप्रती, ठावी निर्गम स्थिती काकांची। होता तया स्थितीचे स्मरण, आणिक ते काय विमान प्रयाण। काय ते आनंदाचे मरण, गुरुनामावर्तन समवेत। ऐसे दीक्षित करारी आपण, चित्ती निरंतर साई चरण। इष्टमित्रांही देऊनी शिकवण, जाहले विलीन गुरुपायी। आता पूर्वानुसंधान स्थिती, दोघांही मानली चिठ्ठ्यांची युक्ती। कारण दोघांची काकांवर प्रीती, चिठ्ठ्या मग लिहविती अविलंबे। एका चिठ्ठीत घ्यावे धोतर, दुसरीत त्याचा करावा अभेर। ऐसे लिहून साईंच्या पायांवर, टाकिल्या छाया चित्रातळी। तत्रस्थ एका अर्भकास, त्यातील चिठ्ठी उचलावयास। लाविता धोतर घ्यावयास, माधवरावास ये आज्ञा। जैसे स्वप्न तैसीच चिठ्ठी, आनंद झाला सकळा पोटी। मग ते धोतर रेशीम काठी, घातले करसंपुटी श्यामाचिया। त्यांचे स्वप्न यांची चिठ्ठी, परस्परांशी पडता मिठी। परमानंद न माय पोटी, सुख संतुष्टी उभयाते। माधवराव अंतरी खुश, आनंदरावासही संतोष। झाला साई भक्ती परिपोष, आशंका निरास काकांचा। असो या सर्व कथेचे सार, ज्याचा त्याने करावा विचार। ठेविल्या गुरुपायांवर शिर, गुरुवदनोद्गार लक्षावे। आपणाहून आपुली स्थिती, आपुली भूमिका वा चित्तवृत्ती। गुरु जाणे नखशिखांती, उद्धारगती ही तोच।